हॅलो स्टुडंट, तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचं थेरी आणि एक प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहोत. आज दुसरा प्रॉब्लेम आपण पाहतो आहोत. कसा सोडवायचा हे तुम्हाला बऱ्यापैकी आता लक्षात आलं असेल, नसेल तर हे तुम्हाला समजेल अजून. तर हा प्रॉब्लेम पहा, तुम्हाला समजून जाईल. अ ब्रास बार हॅव्हिंग क्रॉस सेक्शन एरिया 1000 mm² इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्स ॲज शोन इन फिगर. म्हणजे हा एक ब्रासचा बार आहे. हा ब्रासचा बार आहे, त्याचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शन आहे. तो क्रॉस सेक्शन एरिया दिलेला आहे 1000 mm². आणि ॲक्सियल फोर्सेस, नंबर ऑफ फोर्सेस, ॲक्सियल फोर्सेस इथं ॲक्ट होत आहेत. फाइंड द टोटल चेंज इन लेंथ. टेक ई बरोबर 1.05 × 10⁵ न्यूटन पर mm². अशा पद्धतीचा आपल्याला प्रॉब्लेम दिल्याच्या नंतर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, फ्री बॉडी डायग्राम काढावी लागते. मग मी पहिल्यांदा काय करतो की इथं 1 नंबरचा सेक्शन देतो, इथं 2 नंबरचा सेक्शन देतो आणि इथं 3 नंबरचा सेक्शन देतो. ठीक आहे, आपल्याला 1, 2 आणि 3 ह्याच्या फ्री बॉडी डायग्राम काढायच्या आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करूया, तर हे आहे तसं मी काढून घेतो सपोज, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा एक ब्रासचा बार आहे, त्याचा क्रॉस सेक्शन युनिफॉर्म आहे. हे 30 kN फोर्स आहे. इकडं 60 kN फोर्स आहे. इकडं 40 kN फोर्स आहे. आणि इकडं असा 10 kN फोर्स आहे. हा सेक्शन 1, हा 2, हा 3. ह्याची लांबी दिलेली आहे 1 मीटर. 1 मीटर दिलेली आहे. 1 मीटर मी डायरेक्ट मध्ये रूपांतर करतो, 1000 mm. त्याच्यानंतर इथं 3 मीटर दिलेले आहे, म्हणजे 3000 mm. आणि इथं 2 मीटर दिलेले आहे, म्हणजे 2000 mm. ठीक आहे, मीटरचं मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक, आता मी काय करतो लक्षात घ्या की इथं एक अशी डॉटेड लाईन काढतोय मी. इथं एक डॉटेड लाईन काढतोय अशी, आणि इथं एक डॉटेड लाईन काढतोय अशी. हा 1, 1, हा 2, 2 आणि हा 3, 3. हा 1, 1, हा 2, 2 आणि हा 3, 3. आता आपल्याला फ्री बॉडी डायग्राम काढण्यासाठी आपण हे केलेलं आहे. तर पहिल्यांदा 1 सेक्शन घेऊया. हा एक असा चौकोन दिसतोय तुम्हाला, हा एक असा दिसतोय. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मी आधी हे किती आहे, 1000 mm हे त्याची लेंथ आहे. 1000 mm ही त्याची लेंथ आहे. ठीक आहे, हा सेक्शन 1. आता ह्याचे आपल्याला काय करायचे, फोर्स काढायचे आहेत, फ्री बॉडी डायग्राम काढायचे आहे. आता आपल्याला माहीत नाही की हे टेन्साईल आहे का कॉम्प्रेसिव्ह आहे. ठीक आहे, हा टेन्साईल आहे का कॉम्प्रेसिव्ह आहे, याचे डायरेक्शन आपल्याला माहीत नाही, ह्याचं मॅग्निट्यूड आपल्याला माहीत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला ह्या जे डॉटेड लाईन काढलेल्या आहेत ह्याचा वापर करावा लागेल. ठीक आहे, तर फ्री बॉडी डायग्राम काढत असताना आपण पहिल्यांदा काय करू, सेक्शन 1, 1 ह्याच्यामध्ये लेफ्ट साईडचं फोर्स आपण बघूया. लेफ्ट साईड बघूया, लेफ्ट साईड. आता ही जी डॉटेड लाईन काढलेली आहे ह्याच्या लेफ्ट साईडला किती फोर्सेस आहेत, तर ह्याच्या लेफ्ट साईडला डावीकडे एकच फोर्स आहे, आणि तो किती आहे, 10 kN आहे. त्याचे डायरेक्शन कुठं आहे, तर अशी डायरेक्शन आहे. ठीक आहे, म्हणजेच मी असं लिहीन 10 kN फोर्स आहे आणि त्याची डायरेक्शन कुठं आहे, अशी आहे. ठीक, आता राईट साईडचा विचार करूया, सेक्शन 1, 1च्या राईट साईडचा. सेक्शन 1, 1च्या राईट साईडचा. आता इथं कुठले फोर्सेस आहेत, 40 kN आहे, 60 kN आहे, 30 kN आहे. म्हणजे ह्याच्या उजव्या साईडला 1, 1च्या ह्या सगळ्या उजव्या साईडला जेवढे फोर्सेस आहेत त्याची बेरीज करूया. आता हा फोर्स घ्या 40 kN, ह्याचे डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. म्हणजेच लेफ्ट साईडला डायरेक्शन आहे, म्हणून ही काय येणार आहे, -40. ठीक आहे, आता हा बघा, हा उजव्या साईडला आहे, याचे डायरेक्शन कुठं आहे, उजवीकडं आहे, म्हणजे +60. आणि ह्याचे डायरेक्शन कुठं आहे, 30ची, तर लेफ्ट साईडला आहे, -30. बरोबर काय आलं, तर ह्याचा ॲन्सर काय येतं आहे, ह्याचा ॲन्सर येतं आहे -10 kN. -10 kN म्हणजे डायरेक्शन कुठं आली, तर ही डायरेक्शन इकडं आलेली आहे.
मायनस आला आहे म्हणजे डायरेक्शन कुठं आली, लेफ्ट साईडला. मग हीच डायरेक्शन आपण इथं दाखवूया. लेफ्ट साईडची डायरेक्शन कुठं आहे, इकडे आहे. लेफ्ट साईडची डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. बरोबर आहे. लेफ्ट साईडची डायरेक्शन बघा इकडे आहे. आणि राईट साईडची डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. राईट साईडची डायरेक्शन कुठं आहे, इकडे आहे. म्हणजे हा कुठला आला फोर्स, तर कॉम्प्रेसिव्ह नेचरचा फोर्स आलेला आहे. आणि त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, 10 किलोन्यूटन. त्याचं मॅग्निट्यूड किती आलं, 10 किलोन्यूटन. लक्षात येते का. हा झाला सेक्शन 1-1. सिमिलरली आपण सेक्शन 2-2 पण काढून घेऊया. सेक्शन 2-2चं काढून घेऊया. आता सेक्शन 2 घ्या. याची लांबी किती आहे, 3000 mm. 3000 mm आलेली आहे लांबी याची. ठीक आहे. आणि ह्याचं मी आता डायरेक्ट असं रेष काढतो, म्हणजे हे फोर्स आहे पण ह्याचे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड आपल्याला माहीत नाही, ते काढायचं आहे. आता सेक्शन 2-2. सेक्शन 2-2 म्हणजे 2-2ची ही जी काय लाईन काढलेली आहे, 2-2ची जी काय लाईन डॉटेड लाईन काढलेली आहे, त्याची लेफ्ट साईड आणि त्याची राईट साईड आपल्याला करायची आहे. पहिल्यांदा आपण घेऊया लेफ्ट साईड. लेफ्ट साईड. आता ह्या 2-2ची जी लाईन आहे ह्याच्या लेफ्ट साईडला कोणते फोर्सेस आहेत, किती फोर्सेस आहेत, 10 किलोन्यूटनचा फोर्स आहे आणि 40 किलोन्यूटनचा फोर्स आहे. त्याची बेरीज करायची. 10 किलोन्यूटनचा फोर्स कुठं आहे, उजवीकडे आहे म्हणजेच पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि 40 किलोन्यूटनचा फोर्स कुठं आहे, डावीकडे आहे म्हणजेच निगेटिव्ह. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे, -30 येणार आहे. -30 म्हणजे डायरेक्शन कुठं असेल, -30 म्हणजे डायरेक्शन कुठं असेल, मायनस म्हटलं की लेफ्ट साईडला डायरेक्शन. तसंच राईट साईड. आता हे 2-2 जे आहे त्याच्या राईट साईडला किती फोर्सेस आहेत, 60 आणि 30. तर त्याची बेरीज करूया. 60चा कुठे जातोय, उजवीकडे जातोय. 60चा उजवीकडे जातोय म्हणजे पॉझिटिव्ह. 30 कुठे जातोय, डावीकडे जातोय, -30. म्हणजे ह्याचं आन्सर काय आलं, 30 आले, ते पॉझिटिव्ह आलं म्हणजेच उजवीकडे. ठीक आहे. म्हणजे हेच डायरेक्शन आपण इथं देऊया. लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आलं आहे, इकडच्या साईडला. राईट साईडला डायरेक्शन कुठं आलं आहे, इकडच्या साईडला. आणि त्याचं मॅग्निट्यूड काय आलेलं आहे, 30. दोघांचंही सेम आलेलं आहे आणि यायलाच पाहिजे, सेमच येते. ठीक आहे. म्हणजे हे झालं आपलं टेन्साईल लोडिंग कंडिशन. 1 नंबरच्या सेक्शनला कॉम्प्रेसिव्ह लोडिंग कंडिशन येणार आहे, 2 नंबरच्या सेक्शनला टेन्साईल लोडिंग कंडिशन येणार आहे. तसंच आता 3 नंबरचा सेक्शन, 3 नंबरचा सेक्शन, ह्याची लेंथ किती आहे, 2000 mm. ठीक आहे. 2000 mm आलेली आहे. मी इथं अशी एक रेष मारतो आणि इथं एक अशी रेष मारतो. माहीत नाही की डायरेक्शन कसं आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड कसं आहे. मी सेक्शन 3-3 घेतो. सेक्शन 3-3 घेतो. त्याची लेफ्ट साईड आधी बघूया. आता सेक्शन 3-3 घेतो म्हणजेच ही जी डॉटेड लाईन केलेली आहे, ही जी 3-3 जी डॉटेड लाईन केलेली आहे त्याच्या लेफ्ट साईडला कुठले कुठले फोर्सेस आहेत, 10, 40 आणि 60. यांची बेरीज करावी लागेल. बघा, 10 किलोन्यूटनचा फोर्स कुठे आहे, उजवीकडं म्हणजे पॉझिटिव्ह. 40चा कुठे आहे, डावीकडं म्हणजे निगेटिव्ह. आणि 60चा कुठं आहे, 60चा उजवीकडं म्हणजेच पॉझिटिव्ह. म्हणजे ह्याचा आन्सर किती आलेला आहे बघा, 6 म्हणजे 30 आलेला आहे. 30 आलेला आहे. 30 म्हणजेच पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजेच काय झाले, डायरेक्शन कुठं झाली, उजवीकडे झाली. तसंच राईट साईड बघूया. राईट साईड. आता बघा, हा जो 3-3ची लाईन आहे ना, ह्याच्या राईट साईडला एकच फोर्स आहे. त्याची डायरेक्शन डायरेक्ट दिलेली आहे. किती, 30 किलोन्यूटनचाच फोर्स आहे. आणि त्याचे डायरेक्शन कुठं आहे, तर इकडच्या साईडला आहे. ठीक आहे. आता हेच आपण इथं मांडूया. हे 3 नंबरचा सेक्शन आपण काढलेला आहे. लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. राईट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. राईट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. आणि हे काय, 30 किलोन्यूटनचाच फोर्स आहे. 30 आणि 30 आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण फ्री बॉडी डायग्राम काढलेली आहे. ही फ्री बॉडी डायग्राम तुम्हाला समजली असेल. ठीक आहे.
तर ही फ्री बॉडी डायग्राम झाल्याच्या नंतर आपल्याला काय काढायचं आहे, डेल्टा यल, म्हणजेच डेल्टा यल वन प्लस डेल्टा यल टू प्लस डेल्टा यल थ्री, डेल्टा यल थ्री. ठीक, म्हणजेच ह्याच्यामध्ये एरिया सेम आहे आणि ई सेम आहे. म्हणजे बघा P1 L1 अपॉन AE प्लस P2 L2 अपॉन AE, डेल्टा एल म्हणजे PL अपॉन AE, P3 L3 अपॉन AE. ह्याच्यामधनं जर तुम्ही AE कॉमन काढलं, AE कॉमन काढलं तर काय येईल, P1 L1 प्लस P2 L2 प्लस P3 L3. ठीक आहे. आता बघा हे सॉल्व करूया आपण. 1 अपॉन ए किती दिलेला आहे, एरिया दिलेला आहे 1000 mm², म्हणजे आपल्याला एरिया दिलेला आहे 1000 mm², मध्ये दिलेला आहे. ई किती दिलेला आहे, आपल्याला ई दिलेला आहे 1.05 इंटू 10⁵ इंटू 1.05 इंटू 10⁵, हे झालं दिलेलं आहे आपल्याला. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा पहिला सेक्शन घ्या, 1 सेक्शन घ्या. ह्याच्यामध्ये पी किती आहे, 10 kN. त्याचं न्यूटन करूच, पण हा कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे. हा कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचे फॉर्म्युले प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण कॉम्प्रेसिव्ह निगेटिव्ह घेतो. म्हणजेच P1 हा काय येणार आहे, -10 इंटू 10⁻3. कारण हा कॉम्प्रेसिव्ह आहे त्यामुळे निगेटिव्ह घेतला आणि kN न्यूटन केलेलं आहे. इंटू L1 किती आहे, L1 1000 mm. ठीक आहे. प्लस P2 L2. P2 कसा आहे, टेन्साईल आहे म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. टेन्साईल आहे म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. 30 kN आहे, त्याचं न्यूटन करूया. इंटू 10⁻3 इंटू L1 किती आहे, 3000 प्लस P3 L3. आता बघा P3 मध्ये हा 30 kN फोर्स कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे. म्हणजे काय येणार, कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच सुपरपोजिशन जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यात कॉम्प्रेसिव्ह निगेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजेच काय येणार, -30 kN न्यूटन करायचं आहे इंटू 10⁻3 इंटू L3 किती आहे, 2000. हे तुम्ही सॉल्व केल्याच्या नंतर तुम्हाला आन्सर येऊन जाईल 0.19 mm. डेल्टा एल बरोबर 0.19 mm. आता ह्याच्यात सुद्धा इन्क्रीज होती लेंथ, म्हणजे इलॉंगेशन होतं आहे, त्यात इन्क्रीज लेंथ होती आहे. ठीक आहे. समजलं असेल तर हा प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिस करा. नाही जर प्रॉब्लेम समजला तर मला परत विचारू शकता. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3 आहे. आता ह्याच्यामध्ये आत्ता आपण पाहिलेलं की युनिफॉर्म क्रॉस सेक्शन होता, पण ह्याच्यामध्ये काय वेगवेगळं क्रॉस सेक्शन आहे. ह्याचा 30x30 mm आहे, ह्याचा 20x20 आहे, ह्याचा 40x40 आहे. वेगवेगळा क्रॉस सेक्शन आहे, परंतु ह्याच्यात नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पी फोर्स काढायचा आहे आणि नेट चेंज इन लेंथ. आता चेंज इन लेंथ म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा वापर करून चेंज इन लेंथ काढायची आहे. ई दिलेला आहे 2 इंटू 10⁵. एकाच मटेरियलपासून बनलेला असेल म्हणून ई हा सेम आहे. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण काय दिलेलं आहे बघा, ई दिलेला आहे 2 इंटू 10⁵ न्यूटन पर mm². मी ही डायग्राम परत एकदा काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हीच डायग्राम मी परत काढलेली आहे. एरिया दिलेला आहे 30 इंटू 30 1 नंबरच्या सेक्शनचा. 2 नंबरच्या सेक्शनचा एरिया दिला आहे 20 इंटू 20 आणि 3 नंबरच्या सेक्शनचा एरिया दिला आहे 40 इंटू 40. आणि हे नंबर ऑफ फोर्सेस आपल्याला तिथं ॲक्ट होत आहेत. आणि ह्याची लेंथ मी 1 मीटर सेमच आहे. म्हणजेच L1 बरोबर L2 बरोबर L3 बरोबर L बरोबर 1 मीटर. म्हणजेच काय दिलं, 1000 mm दिलेली आहे. ठीक आहे. 1000 मध्ये म्हणजे मीटरचं mm मध्ये रूपांतर केलेलं आहे. ठीक
ठीक आहे. आता आपल्याला सेम तेच प्रोसेस करायचे आहे. मी इथं एक सेक्शन, दोन सेक्शन, तीन सेक्शन केलेले आहेत. इथं डॉटेड लाईन काढतो 1 1, इथं डॉटेड लाईन काढतो 2 2, आणि इथं डॉटेड लाईन काढतो 3 3. ठीक आहे. 1 1 2 2 आणि 3 3. आता त्याच्या आधी आपल्याला पी काढावं लागेल. पीची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे, त्यामुळं आपण माहिती आहे समेशन एफ एक्स बरोबर 0. मग कुठल्या फोर्सेस आहेत? 120 आहे, 200 आहे, पी आहे आणि 150 आहे. म्हणजेच 120 कुठं आहे? डावीकडं आहे. डावीकडं आहे म्हणजे -120. 200 कुठं आहे? उजवीकडे जातो आहे म्हणजे +200. पी हा डावीकडं आहे -p, आणि 150 हा उजवीकडं आहे म्हणजे 150 बरोबर 0. ठीक आहे. 120 -p +200 +150 अशा पद्धतीनं मी केलेलं आहे. ठीक. म्हणजेच हे जेव्हा तुम्ही सॉल्व करताल तेव्हा पीचा आन्सर किती येते? पीचा आन्सर येत आहे 230 किलोन्यूटन. 230 किलोन्यूटन. आणि ह्याचं डायरेक्शन त्यांनी दिलेलं आहे म्हणून ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याला चेंज करायचं नाही. -u +u ह्याच्या डायरेक्शनमध्ये चेंज करायचं नाही, कारण ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी डायरेक्टली डायरेक्शन दिलेलं आहे. ते पॉझिटिव्हच घ्यायचं आहे 230 किलोन्यूटन, पण डायरेक्शन हेच ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हे केलेलं आहे. आता पहिला सेक्शन बघूया 1 1. पहिला सेक्शन 1 1. आता मी जसं रेष काढतो, आपल्याला ह्याचं डायरेक्शन माहीत नाही, ह्याचा मॅग्नेट्यूड माहीत नाही. ठीक आहे. म्हणजे आपण सेक्शन 1 1 घेऊया. सेक्शन 1 1 ह्याची लांबी माहिती आहे आपल्याला 1000 mm. 1000 mm. सेक्शन 1 1 ह्याच्यामध्ये आपण एरिया A1 काढूया, कारण इथं वेगवेगळे एरिया आहेत. मग अशा प्रॉब्लेममध्ये सेम एरिया होता, पण इथं वेगवेगळ्या एरिया आहेत 1 2 3 मध्ये. A1 किती येईल? 30 × 30 mm, म्हणजेच किती आलेला आपल्याला एरिया? तर 900 mm² एरिया A1 आलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण काय पाहूया की हे जे 1 1 आहे ह्याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. तर ह्याच्या लेफ्ट साईडला आधी बघू. लेफ्ट साईड, लेफ्ट साईडला किती फोर्स आहे? तर एकच फोर्स आहे. त्याचे डायरेक्शन पण दिलेले आहे. हे 1 1 जे आहे त्याच्या लेफ्ट साईडला एकच फोर्स आहे 120 किलोन्यूटन. त्याचे डायरेक्शन पण दिलेले आहे 120 किलोन्यूटन. त्याची डायरेक्शन पण दिलेली आहे त्यांनी. आता राईट साईडला बघा 200. आता पीची व्हॅल्यू आपल्याला आली 230 किलोन्यूटन आणि 150 असे फोर्सेस आहेत. आता 200 कुठे जातोय? उजवीकडे जातोय म्हणजे पॉझिटिव्ह. 230 कुठे जातोय? डावीकडे जातोय म्हणजे निगेटिव्ह. आणि 150 कुठे जातोय? उजवीकडे जातोय म्हणजेच पॉझिटिव्ह. ठीक आहे. जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेट करताल तेव्हा तुम्हाला ॲन्सर येऊन जाईल 120 किलोन्यूटन, आणि ह्याची डायरेक्शन असेल इकडेच. प्लस उत्तर आलं आहे त्यामुळे डायरेक्शन कुठं असेल? इकडं असेल. बघा लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आहे? डावीकडं. लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आहे? डावीकडं. राईट साईडला डायरेक्शन कुठं आलेली आहे? उजवीकडं. आणि त्याचं मॅग्नेट्यूड दोघांचं काय आलेलं आहे? सेम आलेलं आहे 120 किलोन्यूटन आणि 120 किलोन्यूटन. ठीक आहे. हे झालं 1 1. ठीक. आता 2 2 ची फ्री बॉडी डायग्राम काढूया. याचं पण अंतर हे 1000च आहे. हे 1000च लेंथ आहे. आता मी हे अशी हे काढतो, रेष काढतो. आता बघा सेक्शन 2 2 ह्याच्यामध्ये एरिया A2 दिला आहे 20/20. मी सेक्शन 2 2 म्हणतो. आता सेक्शन 2 2 एरिया A2 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 20/20 mm. 20/20 mm म्हणजे ह्याचं उत्तर आलेलं आहे 400 mm². 400 mm².
आता याची लेफ्ट साईड करू. लेफ्ट साईड आता बघा, ह्या 2 लेफ्ट साईड बघा किती फोर्सेस आहेत, 200 आणि 120. आता 120 डावीकडे जातोय म्हणजेच मायनस 200 प्लस. ठीक आहे, 120 डावीकडे जातोय म्हणजे मायनस, 120 कुठं जातोय, डावीकडे जातोय म्हणजे मायनस, आणि 200 इकडे जातो उजवीकडं प्लस. म्हणजे ह्याचं किती आलं आन्सर, तर 80 किलोन्यूटन आलेलं आहे. पॉझिटिव्ह आल्यामुळे डायरेक्शन कुठं असेल, उजवीकडं. बघा सेक्शन 2.2 मध्ये लेफ्ट साईड आपण बघतो. सेक्शन 2.2 ह्या लेफ्ट साईडला किती फोर्सेस आहे, लेफ्ट साईडला 2च फोर्सेस आहे, 200 आणि 120. 120ची डायरेक्शन आहे डावीकडं म्हणून मायनस, आणि 200ची डायरेक्शन आहे उजवीकडे म्हणजे प्लस. ह्याचं उत्तर काय आलं, 80 प्लस आलेलं आहे. हे प्लस आलेलं आहे म्हणजे डायरेक्शन कुठं आली, तर हे डायरेक्शन आलेली आहे उजवीकडं. तसंच राईट साईड करूया. राईट साईड आता ह्याच्या राईट साईडला 2 फोर्सेस आहेत. हा एक पी फोर्स आहे आणि हा एक 150 किलोन्यूटनचा फोर्स आहे. पीची व्हॅल्यू, पी हा फोर्स जो आहे, हा जो पी फोर्स आहे हा कुठं ॲक्ट होतोय, डावीकडं म्हणजे मायनस, हा उजवीकडे म्हणजे प्लस. पीची व्हॅल्यू किती आलेली, 230. म्हणजेच राईट साईडला बघितलं तर मायनस 230 पी. पी हा डावीकडे जातोय म्हणून मायनस 230 आणि ही प्लस 150. म्हणजे ह्याचं उत्तर आलं मायनस 80 किलोन्यूटन. मायनस 80 किलोन्यूटन आलं म्हणजे डायरेक्शन कुठं असणार आहे, मायनस आले म्हणजे डायरेक्शन इकडं. तस आता इथं बघा, हे जे रेष ओढलेली आहे ह्याचं डायरेक्शन काढायचं आहे सेक्शन 2.2 मध्ये. लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे, बरोबर आहे. आणि राईट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. राईट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं आहे. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह नेचर आलेलं आहे आणि दोघांचंही मॅग्नेट्यूड सेमच येते, 80 किलोन्यूटन आणि 80 किलोन्यूटन. ओके, सिमिलरली आपण 3 सेक्शन करूया. 3 सेक्शन ह्याच्यामध्ये पण हजारच आहे. मी एक रेष काढतो, अशी एक रेष काढतो. आपल्याला डायरेक्शन मॅग्नेट्यूड काढायचं आहे. बघा 3 सेक्शनमध्ये ह्याचा जो एरिया आहे तो A3 दिलेला आहे. A3 हे सेक्शन 3 सेक्शन 3 एरिया किती दिलेला आहे, A3 बरोबर 40 × 40 mm म्हणजेच किती झाला, 1600 mm². A3 आलेला आहे. ठीक आहे, आता लेफ्ट साईड. आता बघा हा जो 3 आहे, ही जी डॉटेड लाईन आहे, ह्याच्या लेफ्ट साईडला किती फोर्सेस आहेत, तर पी फोर्स म्हणजे 230 किलोन्यूटन, 200 आणि 120 किलोन्यूटन, ह्यांची बेरीज करावी लागेल. आता पहिल्यांदा 120 डावीकडे जातोय म्हणजे मायनस 120, त्याच्यानंतर 200 प्लस 200 कारण उजवीकडे जातोय तो, आणि हा डावीकडे जातोय म्हणजे मायनस 230, मायनस 230. तर ह्याचं उत्तर जे येतं आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करा उत्तर. तर ह्याचं जे उत्तर आहे ते किती येते, मायनस 150 किलोन्यूटन. मायनस 150 किलोन्यूटन येतं आहे म्हणजे डायरेक्शन कुठं असेल, तर इकडे असेल. ठीक आहे, आता राईट साईड. राईट साईडला 3च्या राईट साईडला एकच फोर्स आहे आणि त्याचे डायरेक्शन पण आहे. 150 किलोन्यूटनचा फोर्स आहे आणि त्याचे डायरेक्शन पण आहे इकडं. ठीक आहे, आता हेच आपण इथं घेऊया. बघा लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं. लेफ्ट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं. आणि राईट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं. राईट साईडला डायरेक्शन कुठं आहे, इकडं. आणि दोघांचं मॅग्नेट्यूड सेमच आहे, 150 किलोन्यूटन. तर हे फ्री बॉडी डायग्राम काढणं हे सर्वात महत्त्वाचं आहे, हे आपण काढलेली आहे. आता नेक्स्ट म्हणजेच आपण हे जे फोर्सेस काढलेले आहेत त्याच्यामध्ये डेल्टा एल बरोबर डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3, कारण 3 सेक्शन आहेत. मग आपण डेल्टा एल बरोबर PL अपॉन E, P1 L1 अपॉन A1 घेतलेला आहे कारण का ह्याच्यामध्ये व्हॅरिंग क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे. ह्याचा क्रॉस सेक्शन वेगळा आहे, ह्याचा क्रॉस सेक्शन वेगळा आहे, ह्याचा क्रॉस सेक्शन वेगळा आहे. त्याच्यामुळं A1
घेतलेला आहे, इथं A2 घेतलेला आहे, इथं A3 घेतलेला आहे, एवढा फक्त चेंज झालेला आहे. मग आपण इथं L1 बरोबर L2 बरोबर L3 बरोबर L आहे, कारण सगळ्यांची लांबी पहा 1000 1000 1000च आहे. मग आपण जर ह्याच्यामध्ये L अपॉन E कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, P1 अपॉन E1 प्लस P2 अपॉन E2 प्लस P3 अपॉन A3 राहील. मग L 1000 आहे, 1000 mm. ईची व्हॅल्यू दिलेली आहे 2 × 10⁵. आता P1 पहा, P1 जो फोर्स आहे हा P1 फोर्स आपण पाहूया P1. तर P1 जो आहे तो किती आलेला आहे आपला 120 किलो न्यूटन आलेला आहे. म्हणजे 120 किलो न्यूटनचं न्यूटन करू, 120 × 10⁵. आणि हा टेन्साईल आहे, टेन्साईल कंडिशन आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतलेला आहे. आपण A1 किती आलेला आहे, A1 सेक्शन 1चा तर 900 आलेला आहे, 900 आलेला आहे तो घेतलेला आहे. प्लस आता बघा सेक्शन 2 ठीक आहे, सेक्शन 2. आता सेक्शन 2 मध्ये हा जो 80 P2 आहे, P2 हा काय 80 किलो न्यूटन आहे, काय टुवर्ड्स बॉडी म्हणजे कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून मायनस घेतलेला आहे. इथं काय दिसतंय मायनस 80 × 10⁵ किलो न्यूटनचं न्यूटन केलं अपॉन A2 किती आलेला आहे 400 ठीक आहे. प्लस त्याच्यानंतर आपण काढलेला होता P3 काय आला, टेन्साईल लोडिंग कंडिशन आला म्हणजे पॉझिटिव्हच येणार आहे. 150 × 10⁵ किलो न्यूटनचं न्यूटन केलेलं आहे अपॉन A3 किती आलेला आहे 1600 mm². जर तुम्ही हे सिम्प्लिफाय केलं तर असं येतं आहे, हे कॅल्क्युलेट केलं तर असं येतं आहे, त्याचं हे येतं आहे आणि ह्याच्यानंतर हे ॲन्सर येतं आहे ΔL. दिस इज ॲन्सर. तर ह्याची प्रॅक्टिस करा. एकच लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये हा लोड टेन्साईल आहे पॉझिटिव्ह घेतला, हा कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह घेतलेला आहे, म्हणून इथं आपण निगेटिव्ह घेतलेला आहे. आणि हा टेन्साईल आहे हा पॉझिटिव्ह घेतलेला आहे P. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे ॲन्सर काढू शकता आणि अशा पद्धतीने हे सुपरपोजिशनचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहेत. तर आज आपण इथंच थांबतोय. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट आपण सॉमचा पाहणार आहोत. ह्याच्यात काही शंका असेल, थोडंसं लेंदी आहेत प्रॉब्लेम पण सोपे आहेत, जर काही शंका असेल तर मला तुम्ही पर्सनली विचारू शकता. थँक्यू.